निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवार आपलं प्रत्यक्ष दर्शन व्हावं म्हणून आम्ही सगळी साधना करत होतो। आज गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने आपलं पूजन करण्याचं भाग्य आम्हाला मिळेल। आज्ञा असावी। शुभम भवतु। आई कशाला गेली होतीस ग चरपटीच्या घरात? नर्मदे, तुला एक डाव सांगितलं नव, तू या समद्यामध्ये पडू नकस म्हणून। का का पडू नको ग? तुझं काहीतरी वेगळंच चाललंय, काही दिसत नाही का मला? आधी त्या चरपटीची आजी कधी आपल्या घरात येत नव्हती, आता ती यायला लागली, तू सतत तिकडे जातेस। आणि आज आज तर किती मोठ्याने ओरडत होतीस तू। अगं बाहेरपर्यंत किती मोठा आवाज येत होता तुझा। काय चाललंय ग नेमकं तुझं? मला त्या चरपटीला घराबाहेर काढायचं आहे। अगं घराबाहेरच नाही, अख्ख्या गावाबाहेर काढायचंय त्याला। अगं पण हे समज का करायचंय तुला? चरपटीने असं काय वाईट केलंय ग तुझं? तो चरपटी कसा आहे ते ठाव नाही तुला। अगं तो गावात राहिला तर गावाचं वाटोळ होईल, वाटोळ। असं काही बी होणार नाहीये, उगाच काही पण बोलू नको। अगं चरपटी किती चांगला मुलगा आहे, का उगाच त्याच्या मागे लागली? नर्मदे, चरपटीला चांगलं म्हणणारे समजे खुळे खुळे। अगं ते गावाबाहेर नदी काठी सापडलेला पोर ते माणूस नाही, भूत आहे भूत। आणि त्या भूताला गावात ठेवलं तर अख्ख्या गावाचा मसनवट होईल। आई आता मला तुझं वेगळंच रूप दिसायला लागलंय। तू आधी अशी नव्हतीस ग, असं का करायला लागलीये? काय झालंय तुला? मला काय झालं, पण म्या कोण आहे ते तुला ठाव नाही। अगं तुलाच काय, अख्ख्या गावाला ठाव नाही म्या कोण आहे ती। पण तुझं लगीन म्या थाटामाटात करीन हव, तवा गावाला समजेल म्या कोण आहे ती। हे बघ आई, बाकीचं तुला काय करायचं ते कर, पण चरपटीला त्रास देऊ नको। नाही नाही नाही, तसं व्हायचं नाही। सगळ्यात आधी मला तेच काम करायचं आहे। इथून मोर त्या चरपटीची वाईट दिस सुरू झाली। अहो किती वेळ झाला श्रीपाद ध्यानाला बसलाय, तुम्ही हाक नाही का मारायची त्याला? अगं तो ध्यानात असताना त्याचं ध्यान कसं मोडायचं असं वाटलं मला। हो तसं नाही, सकाळपासून त्यांनी काही सुद्धा खाल्लेलं नाहीये, दूध सुद्धा घेतलं नाहीये त्यांनी। श्रीपाद, ए श्रीपाद। श्रीपाद, मी काही तुला हाक मारायला सांगितलं नाही। मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे। श्रीपाद, ते सांगशील नंतर, आधी तू काहीतरी खाऊन घे बघू। हो, आधी मी काय सांगतोय ते ऐक तरी। श्रीपाद तू सांग। गावाबाहेर जी नदी आहे तिथे रात्री दिव्य तेज दिसेल, त्याचं तुम्ही दर्शन घेऊन या। ठीक आहे, असं असेल तर आजच निघतो आम्ही। आजोबांनाही घेऊन जा। इतक्या रात्री नदीवर जायचं? कसलं तेज आहे हे? तुम्ही दर्शन घेऊन या, मग सांगतो मी। तो अनुभवच असा असेल की मी सांगण्याची काही आवश्यकताच लागणार नाही।
ठीक आहे, मी बोपण्णांना सांगून येतो. जावई बापू, मी आलेलोच आहे. बरं झालं तुम्ही आलात ते. या. श्रीपाद, बाळा मला दृष्टांत झाला. नदीच्या पाण्यावर प्रकाशमान असं काहीतरी आहे. आई, कुठे निघालीस ग? झाल खाली का आडवी? कोणी माणूस घराबाहेर जाताना विचारायचं नसतं, ठाव नाही माहिती तुला? हा वय ठाव हाय काय ग? तू त्या चरपटीच्या घराकडे तर नाही ना निघालीस? म्या कुठे चालले हे तुला समजून घ्यायची गरज नाही. पण हा एक ध्यानात ठेव, मला घरी आला उशीर होईल, दिवस मावळे पातूर येईल, रात व्हायला बसलीये. अगं पर काय काम आहे सांग तरी मला. कुणी विचारलं तर काय सांगू? काय कोणाला सांगायची गरज नाही, मला माहित नाही असं सांगायचं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, तू त्या चरपटीकडे जाणार नाहीस. गप गुमान घरात बस, घराच्या बाहेर पडायचं नाही. आई, मला एक सांग, तू गावाबाहेर तर नाही ना चाललीस? नुसत्या चौकशा कशाला पाहिजे ग तुला? हा म्या सांगितलं तेवढं कर, समजलं? हा जाते मी आता. आईचं काय चाललंय नेमकं? आई, 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 आई. काय ग अंजनाई, कुठे निघालीस? काय ग रमे, तुला काय कामधंदे आहेत की नाही? नुसतं येणाऱ्या जाणाऱ्या विचारत बसली. अगं अंजनाई, मी आता असं सहज विचारलं. पण तुला नसते उत्साह ते सांगितलं कुणी? मी कुठे जाते कुठे येते तुला काय पडलंय ग? गप गुमानं भाकर तुकडा खावा, हातातली कामं करावी, नसतात गावची चौकशी कशाला पाहिजे तुला? अगं अंजनाई, जाऊ दे, एवढं कशाला तापतीस? गोविंदा, तुझ्या बायकोला कळतंय की नाही का कोणी सांगितलंय माझ्यावर नजर ठेवाय हिला? अंजनाई, माझं चुकलंच बघ, पुन्हा कधी नाही विचारायची तुला. होय, एवढ्या बारी जाऊ दे. राहू द्या राहू द्या, आता नका पाणी लाव, मला हे थांबायला येळ नाही. आता तुम्ही नदीकडे प्रस्थान केले तरी चालेल. श्रीपाद, मलाही जाणून घ्यायचंय, मला जो दृष्टांत झाला त्याचा नेमका अर्थ काय? तुम्ही तिथे पोहोचा, प्रत्येकाला ती अनुभूती येत नाही. ठीक आहे, तू एवढं सांगतोयस तर आत्ताच निघतो आम्ही. श्रीपाद, बाळा तुझ्याजवळ कोण थांबताय? नाहीतर मी थांबते तुझ्यासोबत. आई, तू एका चांगल्या अनुभूतीला मुकशील, तू माझा विचार करू नकोस. बरं, आता तू एवढं म्हणतोयस ना, तर जाते मी. तिथे जो अनुभव मिळेल तो तुला इथे येऊन सांगतो. मलाही उत्सुकता लागली आहे तिथे काय अनुभव मिळेल याची. श्रीपाद, बाळा तिकडे जाताना काही घेऊन जायचंय का? पूजेचं साहित्य? आई, तिथून येताना नदी किनारी जे दगड असतील त्यातून 3 छोटे दगड घेऊन ये.
बर, पण त्याचं काय करायचं? ते मी तू आल्यावर सांगेन. ठीक आहे, येतो आम्ही. नाथ संप्रदायाचे स्वप्न मी आणि श्री महादेवांनी पाहिले, ते पूर्ण होताना दिसतंय. आज तुम्ही सगळे इथे आहात आणि चरपटी तिकडे आहे. तुम्हाला आणि चरपटीला अनेक शुभाशीर्वाद. नाथपंथाचा जो पाया आहे तो गुरु शिष्य परंपरेवर उभारलेला आहे. तेच एक सूत्र आहे, तोच एकमेव आधार आहे, तेच सत्व आहे, तेच तत्व आहे, तेच सार आहे. कारण गुरु हाच ब्रह्म, गुरु हाच विष्णू आणि गुरु हाच शिव आहे. गुरुपद हे सर्वश्रेष्ठ आहे. शिष्यांचे सर्वतोपरी कल्याण करणे हे गुरुचे कार्य आणि अतीव नम्र होऊन गुरुकडून जे मिळेल ते ग्रहण करणं हे शिष्याचं काम. देणारा आणि घेणारा, करता धरता हे वेगळे दिसत असले तरी ते एकच आहे. जिथे सगळे समर्पण आहे, पूर्ण शरणागत आहे, ते स्थान म्हणजे गुरुचे स्थान. पूर्ण भाव जिथे एकवटला जातो ते स्थान म्हणजे गुरुस्थान. माझे शिष्य हे सगळे नाथ आहेत, यापेक्षा वेगळा आनंद नाही. हे गुरुपद भूषवताना मला त्याचा अभिमानही आहे. शुभम भवतु. इथे तर काहीच दिसत नाहीये, नुसतीच नदी वाहते. हो ना, श्रीपादनी सांगितलं तसं इथे काहीच दिसत नाही. मग त्याने आपल्याला इथे का पाठवलं असेल? पण मग मला झालेला दृष्टांत काय होता? आणि श्रीपाद आपल्याला असं काही मुद्दामून का सांगेल? अण्णा, मग आपण याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? जे आपल्या दृष्टीला दिसत नाही असं काहीतरी असेल. पण श्रीपादनी सांगितलं की ते आपल्याला दिसेल म्हणून. तुमच्या घरात, तुमच्या सानिध्यात मी आहे. माझे स्वरूप तुमच्या गृही वास करते आहे. मनात कसलाही किंतु ठेवू नका. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. आज श्री दत्तप्रभूंच्या निर्विकार रूपाचे आपल्याला दर्शन झाले. परमेश्वराने आपल्याला असं दर्शन द्यावं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा आयुष्यातला सर्वात दिव्य अनुभव आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे एकत्रित तत्व आणि विश्वाचे सद्गुरू श्री दत्तात्रय महाराज यांचे तेजस्वी रूप आपल्याला पाहायला मिळाले. आपण सगळे धन्य झालो. आपला श्रीपाद त्यांचेच एक स्वरूप आहे, हे स्वतः श्री दत्तप्रभूंनीच आपल्याला सांगितले. श्रीपादचे आई वडील होण्याचे भाग्य आपल्याला मिळाले, याचा मला खरंच परमानंद होतोय. हा अनुभव कायम आपल्या मनात साठवून राहिलेला असेल. या एका अनुभूतीने आपले मन सदैव प्रसन्न राहील. हे दत्तप्रभू, आपली कृपा अशीच कायम आमच्यावर राहू दे. चला आपण घरी जाऊ.
कधी एकदा श्रीपादला हे सांगतोय असं झालंय. अण्णा, श्रीपादनी सांगितलंय त्याप्रमाणे नदीकाठचे 3 दगड मी माझ्या सोबत घेते. हो. सत्यश्रवा दादा, अहो सत्यश्रवा दादा. काय ग नर्मदा, काय झालं? अशी हाका मारत का आलीयस? अगं काकी, आई अजून घरी नाही आलीये. घरी आली नाही म्हणजे? कुठे गेली होती? जाताना तर नेमकं ठिकाण काही सांगितलं नाही, पण सकाळीच बाहेर पडली होती. सकाळी गेली म्हटल्यानंतर आतापर्यंत यायला हवी होती. नेमकं कुठे चालले ह्याबद्दल अंजना आईने काहीच सांगितलं नाही का? नाही ना, मी विचारलं होतं तिला, पण काही न सांगताच गेली. संध्याकाळपर्यंत येईन असं म्हणाली होती, पण अंधार पडून गेला तरी तिचा काही पत्ताच नाही. संध्याकाळपर्यंत येईल असं म्हणाली आहे ना, मग थांब, काही वेळ येतच असेल ती. तू नको काळजी करूस. अरे वसुदेवा, सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळपर्यंत आलं नाही म्हणजे काळजी वाटणारच ना. मला खूप भीती वाटायला लागली. मागच्या वेळी ती गावाबाहेर बेशुद्ध पडली होती. आताही तसं काही झालं नसेल ना? अगं नर्मदा, तू संपूर्ण गावात जाऊन शोधून आलीस का? नाही म्हणजे ती देवळात जाऊन बसली नाहीये ना? ही शक्यता नाकारता यायची नाही, कारण अंजना ही देवादिकांचं खूप करत असते. काय सांगावं, त्याचसाठी ती तिथे थांबली असेल. दादा हो, मी आईला सगळीकडे बघितलं, सगळ्यांना विचारलं, पण आई कोणाच्याच नजरेस पडली नाही. आईला काही झालं तर नसेल ना? गावाबाहेर खूप रानटी जनावर आहेत, त्यांनी आईला काही केलं म्हणजे? अगं नर्मदा, रडू नकोस ग. अंजनाईला काही झालं नसेल, येतीलच ते इतक्यात. कधी येईल? मला वाटतंय आपण सगळे जाऊन तिला शोधूया. तुम्ही सगळे येता का माझ्यासोबत? अगं नर्मदा, अशा वेळी वनात जाणं धोक्याचं आहे. तिथे रात्रीच्या वेळी काय घडेल काही सांगता येतं का? हो, मी सुद्धा ऐकलंय, गावाबाहेरच्या वनात कसले कसले आवाज येत असतात. मला वाटतं तू उद्या सकाळपर्यंत वाट पहा. नाही झाली तर आपण उद्या जाऊ तिला शोधायला. ओ दादा, आईला शोधायला आत्ताच जायला पाहिजे. चला ना कोणीतरी. ताई चल, मी येतो तुझ्यासोबत. आपण शोधू तुझ्या आईला.